नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, एखादं असंभव वाटणारं किंवा अशक्य वाटणारं कार्य कठीण परिश्रमातनं जेव्हा आपण साध्य करतो तेव्हा भगीरथ प्रयत्नाने पूर्ण झालं असं आपण त्याला म्हणतो. कारण भगीरथाने कठीण तपश्चर्या करून स्वर्गातली गंगा पृथ्वीवर आणली होती. आजच्या आधुनिक काळामध्ये निसर्गरूपी स्वर्गातनं पडणारी ही गंगा अर्थात पावसाचं पाणी या जमिनीवर काळ्या मातीवर जास्तीत जास्त साठवून ठेवण्यासाठी समाजातल्या अशाच अनेक संस्था असेच अनेक हात भगीरथासारखं काबाड कष्ट करत आहेत. खरं तर पाऊस कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आवडतो. कारण उन्हामुळे अंगाची होणारी काहिली शमवत असताना हा पावसाच्या पाण्याचा आनंद घेणं प्रत्येकाच्या आवडीचा विषय आणि म्हणून आता सध्या आपण तोच आनंद घेत आहोत. पण जेव्हा तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य माणसं पावसात भिजून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने पावसाचा आनंद घेत असतात तेव्हा तो बळीराजा आपल्या शेतामध्ये काळ्या मातीमध्ये त्या अमृताच्या किंवा पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा आपल्या पिकासाठी कसा चांगला वापर करता येऊ शकतो यासाठी काबाड कष्ट करत असतो. मग हे पावसाचं पाणी साठवून ठेवण्याची जबाबदारी फक्त त्या बळीराजाचीच आहे का, किंवा समाजातल्या काही विशिष्ट संस्था काही व्यक्तींचीच आहे का? तर ती तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. आपल्याला फरक कधी पडतो जेव्हा आपल्या घरातल्या येणाऱ्या नळ्यातल्या पाण्यातनं जेव्हा पाणी येणं बंद होतं तेव्हा आपण खडबडून जागे होतो आणि मग आपल्याला पाण्याचं महत्त्व कळतं. पण मंडळी, जोपर्यंत हे पावसाचं पाणी आपण जास्तीत जास्त साठवून ठेवणार नाही, जमिनीमध्ये मुरवणार नाही, जिरवणार नाही, तोपर्यंत अनेक गोष्टी या साध्य होणार नाहीयेत. ही गोष्ट आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे, लोकांना याचं महत्त्व कळालंय, पण आणखी याबाबत जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. त्याच अनुषंगाने आजचा आपला कार्यक्रम, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, पण पावसाळ्याचे दिवस म्हणजे आत्तापासून ती सुरुवात किंवा तयारी नाही, तर फार पूर्वीपासून यासाठी तयारी करावी लागते. ठीक आहे, उशीर झालेला असला तरी पुढच्या प्रयत्नांसाठी तरी देखील आजच्या कार्यक्रमातून आपण अनेक महत्त्वाची माहिती घेणार आहोत. कारण अशाच या क्षेत्रामध्ये धडाडीने तळमळीने कार्य करणाऱ्या भगीरथांना आज आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. मी विषय सांगते, पण विषय सांगण्यापूर्वी आजच्या आमच्या पाहुण्यांची ओळख करूया. नाम फाउंडेशनशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्या माध्यमातून ते काम करत आहेत. 40 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये कार्य करतात. मंडळी, बागायतदार शेतकरी आहेत. मोसंबी, संत्री, लिंबू, जांभूळ, पेरू अशा विविध फळांची सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन करून मोठमोठ्या शहरांमध्ये ते निर्यात करत असतात. महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत. ते परभणीवरून खास आपल्यासाठी आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आज या कार्यक्रमात आलेले आहेत. आणि परभणीच्या तिथे असणारे कृषी विद्यापीठ किंवा कृषीच्या संबंधित असणारे ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये हे अत्यंत महत्त्वाचे पद भूषवत आहेत. आणि त्यांच्याविषयी आणखी एक विशेष गोष्ट मला सांगायची आहे की साधारणतः 89 पासून सर विहीर पुनर्भरण कामामध्ये सक्रिय कार्य करत आहेत. त्यांनी सुरुवात केली या कामाची आणि महाराष्ट्र शासनाची योजना 2003 मध्ये आली. म्हणजे महाराष्ट्र शासनाची योजना येण्याआधीपासून सर या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत. आजचे आमचे दुसरे जे पाहुणे आहेत त्यांचाही ओळख करून देते. ते आहेत विनोद गुजलवार, यवतमाळवरून आलेले आहेत सर खास आज आपल्याला माहिती देण्यासाठी. त्यांनी BE सिव्हिल केलेलं आहे, एन्व्हायरमेंट ME केलेलं आहे. सरांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरशिपही केलेलं आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान याच्यामध्ये 2015 पासून आपण सिव्हिल कन्स्ट्रक्टर ऑडिटर म्हणून काम पाहत आहात. विकास गंगा संस्था येथे कोऑर्डिनेटर आहेत ते, आणि नाम फाउंडेशन पुणेचे आपण वॉटरशेड कन्सल्टंट आहात. दोघंही अत्यंत ग्राउंड लेवलला जाऊन काम करणारी मंडळी आहे. त्यांच्या अनुभवाची आपण आज माहिती घेणार आहोत. त्यांच्या अनुभवातून अनेक गोष्टी आपण आज शिकणार आहोत. तेव्हा आजच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे बघा मंडळी. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे जलव्यवस्थापन, काळाची गरज. म्हणजे काही एखाद्या महिन्यापुरती हे व्यवस्थापन आणि याचा विचार करायचा नाहीये, तर वर्षभर या गोष्टीचा सातत्याने विचार करणं कसं आवश्यक आहे हेच सांगण्यासाठी आज ही मंडळी खास आपल्याकडे इथे आलेली आहेत. तेव्हा त्यांना प्रश्न विचारूयात आणि त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊयात. त्यामुळे तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर या फोन नंबरच्या माध्यमातून आम्हाला संपर्क साधा. फोन नंबर आमचे 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधायचा असेल तर 022 हा STD कोड आहेच. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. आपल्या दोघांचंही मनापासून मी सखी सह्याद्रीच्या आमच्या मंचामध्ये स्वागत करते. नमस्कार. आपण दोघंही खूप लांबून आलेला आहात आणि मगाचपासून मी आपल्याशी गप्पा मारते, तळमळीने या विषयाच्या संदर्भात आपण बोलत आहात सर. काका म्हणते चालेल? चालेल. काका, एक प्रश्न असा विचारायचा आहे की इतकं पावसाचं पाणी पडतं दरवर्षी, आम्ही त्याचा आनंद घेतो आणि नंतर थोड्या दिवसांनी ते कुठे जातं आमच्यासारख्या सर्वसामान्यांना कळत नाही. पुन्हा दुष्काळ, पुन्हा पाण्याची टंचाई.
काय होतं काय काका नेमका हा दुष्काळ कशामुळे येतो? महत्त्वाचं म्हणजे आपण हे पाहिलं पाहिजे की गेल्या 3 वर्षामध्ये मागच्या महाराष्ट्र दुष्काळानं होरपळून निघालाय आणि त्यावेळेस मग सगळ्यांना जाणवायला लागलं की पाण्याचं महत्त्व काय आहे ते. म्हणून ह्या निमित्तानं आम्ही गेल्या ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाची जलयुक्त शिवार योजना ही आली 15 मध्ये, त्यावेळेस आम्ही माझ्या गावामध्ये काही प्रयोग केले. तर पाऊस ज्याला आमच्याकडे आसमानी सुलतानी संकट आपण म्हणतो, तर हे आसमानी संकट नसून हे सुलतानी संकट आहे असं एक माझं वैयक्तिक मत आहे. कारण गेल्या अनेक वर्षाचं आपण जर पर्जन्यमानाचं रिपोर्ट पाहिले, माझ्याकडं माझ्या गावचंच, माझं गाव झरी तालुका जिल्हा परभणी, माझ्या गावचं पर्जन्यमानाचं माझ्याकडं रेकॉर्ड आहे, नोंदी केलेल्या आहेत. तर माझ्या गावामध्ये गेल्या 40 वर्षापासून 800 मिलीमीटर पाऊस सरासरीनं पडतो. मग मी असा विचार केला की 800 मिलीमीटर जर पाऊस पडतो तर तिथं दुष्काळ कसा काय पडू शकतो. मग मला पुन्हा आणखीन त्याच्यामध्ये थोडासा जास्त अभ्यास केला. विद्यापीठामधलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून मी तिथून सुद्धा पर्जन्यमानाचं रेकॉर्ड घेतलं. त्यांच्याकडे 1978 पासूनचं पर्जन्यमानाचं रेकॉर्ड आहे, म्हणजे जवळपास 39 वर्षापासून 40 वर्षापासून त्यांच्याकडचं पण अहवाल मागून घेतला आणि त्याच्यामध्ये सुद्धा 810 मिलीमीटर पाऊस हा सरासरीनं परभणी जिल्ह्यामध्ये पडतो. हिंगोली जिल्ह्यामध्ये 900 ते 950 पडतो, नांदेडमध्ये 900 मिलीमीटर पाऊस पडतो. मग एवढा पाऊस पडत असताना सुद्धा दुष्काळ का पडतो हा प्रश्न ज्यावेळेस माझ्यासमोर निर्माण झाला, त्यावेळेस मग मी एक असा विचार केला की याच्यातलं काही प्रयोग आपण आपल्या गावामध्ये करता येतील का. तसं मी स्वतः शेती करत असल्यामुळं आणि जसं म्हणतात की शेतमालकाला काम सांगते, ज्यावेळेस आमच्या विहिरीला पाणी नसायचं आणि फळबागेला पाणी कमी पडायचं, त्यावेळेस मी असा विचार केला की जे बाजूनं माझ्या शेतातून ओढे वाहत जातात, तर त्या ओढ्यातलं पाणी वाहून जाणारं पाणी जर आपण विहिरीत सोडलं तर, म्हणून असा एक थोडासा विचार केला आणि त्या पद्धतीनं सिमेंटचे कडे टाकून बांधलेल्या विहिरीमध्ये भोवताली थोडंसं चर खोदून त्याच्यात गोटे विटा याचे काही तुकडे टाकून मग त्याच्यामध्ये पाणी सोडलं आणि 1989 पासनं मी विहीर पुनर्भरणाचं काम करतो आणि त्याचा परिणाम इतका चांगला झाला की माझ्या विहिरीला तर पाणी वाढलं, पण भोवतालच्या 1 ते 1.5 किलोमीटरच्या परिघामध्ये जेवढे शेतकरी आहेत त्यांच्या बोरला आणि विहिरीला सुद्धा पाणी आलं. मग ज्यावेळेस जलयुक्त शिवार योजना आली त्यावेळेस 15 मध्ये मी मे महिन्यामध्ये माझ्या गावामध्ये त्याची सुरुवात केली आणि माझ्या गावाचं क्षेत्रफळ हे 12,500 एकरचं आहे, 4,414 हेक्टरचं. तर मी माझ्या गावाचं एक गावामध्ये लोकसंख्या खूप आहे, भरपूर आहे, 18,000 लोकसंख्या आहे. गावात प्यायला पाणी ची टंचाई होती. अनेक 1-2 किलोमीटरहून महिला पाणी घेऊन यायच्या आणि एवढं संकटाला तोंड देत होता महिला की मी असा विचार केला की 810 मिलीमीटर 800 मिलीमीटर जर पाऊस माझ्या गावात पडतो तर मग दुष्काळ कसा काय पडू शकेल. मग आपण पडलेलं पाणी आपण जर अडवलं तर याचा निश्चितच फायदा मी माझ्या शेतात जो प्रयोग केला होता त्याच्यातून मला दिसून आला. मग मी तो गावामध्ये करायचा ठरवला आणि मला वाटतं मग नंतर लोकांची हळूहळू साथ पण येत गेली, पण बरेच अनुभवही आले. ते अनुभवही काका तुमच्याकडनं जाणून घेते. एक फोन आलेला आहे, आधी तो फोन घेते आणि मग आपण अशी चर्चा करूयात. आपल्याला रवींद्र कुडाळकर बोलतायत. हॅलो, नमस्कार कांतराव देशमुख सर. नमस्कार. आपलं काम खूप खरंच मोठं आहे आणि जलनायक नाम फाउंडेशनचे तुम्ही आज खरंच एक सेलिब्रिटी आहात सोशल दृष्ट्या. माझा प्रश्न असा आहे देशमुख सर आपल्याला की जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापन या बाबतीत आपल्याला लोकांमध्ये जनजागृती करताना कसे अनुभव आले, त्यातला एखादा अविस्मरणीय प्रसंग मला ऐकायला आवडेल. आणि दुसरं असं की जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे असं याबद्दल काय मत आहे. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. मला वाटतं रवींद्रजींच्या या प्रश्नाला उत्तर देऊयात काका, पण इथे एक छोटीशी विश्रांती घेऊयात. विश्रांतीनंतर पुन्हा येऊयात मंडळी आणि या विषयावर चर्चा करूयात. पण मला वाटतं तुम्ही त्याच्या आधी काहीतरी बोलू इच्छित होतात काका, त्याच्याकडे येऊयात, नंतर विश्रांती घेते, कारण तुमचं बोलणं आम्हाला जास्त महत्वाचं वाटतंय. बोला काका. तर मी माझ्या गावाचं क्षेत्रफळ 12,500 एकरचं आहे. मग मी माझ्या गावाच्या क्षेत्रफळामध्ये पूर्ण फिरून सर्वे केला आणि त्याच्यामध्ये ओढे किती वाहतात
हे मी शोधून काढलं. तर त्याच्यामध्ये त्या 12,500 एकरमध्ये 9 ओढे वाहतात. मग पण ते 9 ओढे वाहतात, पण त्याचे सगळे गाळानं भरलेले असल्यामुळं सगळं पडलेलं पाणी सगळं निघून जाते. म्हणजे त्या गाळामधून पर्क्युलेशन न झाल्यामुळं पाणी हे सगळं पाणी पावसाचं पडलेलं 800 मिलीमीटर पाऊस सगळा निघून जातो आणि त्याच्यामुळं भूगर्भात पाण्याची पातळी काही वाढत नाही. मग आजपर्यंत जे आपण पाणी उपसतो ते आपल्या पूर्वजांना जे साठवून ठेवलेलं पाणी ते भूगर्भातून उपसायला लागलो आणि ते पाणी कमी कमी होत चाललंय, म्हणून दुष्काळ पडायला लागला. हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस गावाच्या बाजूने एक लेंडी नावाचा एक ओढा वाहतो. मग त्याच्यावर आम्ही काही बंधारे बांधलेले होते 1990 साली. मग त्या 2 बंधाऱ्यातला आम्ही 130 मीटरचा गाळ उपसणं चालू केलं. लोकांना महत्व त्या गाळाचं समजून सांगितलं, पण लोकांना तेवढं लक्षात येत नव्हतं. मी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या सॉईल अँड सायन्स या कमिटीवर असल्यामुळं शास्त्रज्ञामध्ये वावरत असताना असं माझ्या लक्षात आलं की शास्त्रज्ञाचं मत असं आहे की जो 1 इंच गाळ किंवा 1 इंच उपजाऊ जमीन किंवा सुपीकता जमिनीमध्ये येण्यासाठी 1000 वर्ष लागतात. मग शेतातून वाहत आलेला गाळ हा सगळा त्या ओढ्यामध्ये जमा होतो आणि ओढ्यामध्ये जमा झालेला गाळ हा 1000 वर्षापूर्वी त्याच्या निसर्गानं अनेक हे केल्याच्या नंतर तयार झालेला आहे. पण मी सगळ्या शेतकऱ्यांना याबद्दल माहिती दिली, पण पहिल्या वर्षी कोणी हा गाळ न्यायला तयार होत नव्हतं. मग आम्ही काय केलं की मी आणि माझा एक दुसरा मित्र संदीप काळंखे नावाचा, या दोघांनी आम्ही हा गाळ उपसला, आमच्या शेतामध्ये टाकला. जवळपास 3000 ट्रक याच्यामधून आम्ही त्या 2 बंधाऱ्यातला गाळ काढला आणि आमच्या स्वतःच्या शेतात नेऊन टाकला. आणि काका ह्या दरम्यान हे सगळं करत असताना बरेच अनुभव आले असतील ना, ते अनुभव फारच इंटरेस्टिंग असतील, जाणून घेते. पण सरांना थोडंसं बोलतं करते. सर, आपलं मत सांगा. हे पावसाचं पाणी आहे, हे जसं मी आता काकांना विचारलं की हे जातं कुठे, हे मग दुष्काळ पुन्हा का जाणवतो, तसंच आपल्याला मला वाटतं सांगायचं की ह्या पावसाच्या पाण्याचं वर्गीकरण होतं, हे कशा स्वरूपामध्ये वर्गीकरण होतं थोडं स्पष्ट कराल का? मग काकांच्या अनुभवाकडे येऊया. ताई, मला एक सांगावं वाटतं की आपल्याला निसर्ग हे भरभरून देत असतं. मी थोडे आकडे देतो तुम्हाला. तर आपल्या इथे महाराष्ट्रात कोकणात जवळपास 2300 ते 2400 ml पाणी पडतं. पश्चिम महाराष्ट्रात 1200 ml पाणी पडतं ॲव्हरेजली, आणि विदर्भात पडतं 1000 ml ॲव्हरेजली, आणि मराठवाड्यात पडतं 800 ml. तर असा ओव्हरऑल जर आपण महाराष्ट्राचा ॲव्हरेज काढला तर 1100 ml पाणी आपल्या इथे टोटल पडतं. म्हणजे एवढं भरभरून आपल्याला निसर्ग देतं. मग आता विषय येतो, एवढं भरभरून निसर्ग देतो, पण मग आपण आपल्या उंजळीत किती साठवून ठेवू शकतो? तर मी तुम्हाला थोडंसं एक लॅपटॉप स्लाइड दाखवायची. ठीक आहे, सांगा ना जरा. तर मग आपल्याला निसर्ग हे जे देतो तर याचं रूपांतरण कसं होतं आणि मग आपण कशा पद्धतीने त्याला जलव्यवस्थापन मध्ये साठवून ठेवू शकतो याच्या थोडशा टेक्निकल पद्धती मी तुम्हाला स्लाइडच्या माध्यमातून सर सांगू इच्छित आहेत. नक्कीच सर, सांगा. तर जो निसर्गातला पाऊस पडतो त्या पाण्याचं रूपांतरण बरं बरं. सर, हे जे निसर्गातलं पाणी आहे, मला काही थोडंसं आपण जर त्याचा नीट हे केला, बटन दाबलं तर कदाचित स्लाइडही लोकांना दिसेल. आपल्यासमोर लॅपटॉप आहे त्याच्या अनुषंगाने. तर हे जे काही निसर्गाचं पाणी आहे हे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये याचं वर्गीकरण होतं असं आपण मगासपासून सांगत आहात. मला एक सांगा सर, जसं आता काकांनी सांगितलं की त्यांचा अनुभव असा आहे की हे जे पाणी आहे हे जिरवायचं आहे, मुरवायचं, त्याच्यासाठी आपल्याला खरं काहीतरी प्रयत्न करायला हवेत. आता हे तर सगळ्यांना माहिती आहे सर की हे वाया जात आहे आणि ह्याला आपल्याला साठवायचं आहे, बरोबर. पण त्याच्यासाठी आता जसं काकांचा अनुभव हेच खरं खूप मोठं शिक्षण आहे आणि त्यांनी अनुभवातलं शिक्षण घेतलेलं आहे. आपण टेक्निकली विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करता, आपण लेक्चर्स देता, आपण हे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगता की हे जी गोष्ट आहे ही टेक्निकली आपण कशी जमवून आणू शकतो, त्याबद्दल काय सांगता येईल? तर आता या पावसाचं रूपांतरण 3 प्रकारात होतं. पहिलं तर पाऊस पडताना उष्णतामानाने ज्या पाण्याचं वाफेत रूपांतर होतं त्याला आपण इव्हॅपोरेशन म्हणतो. दुसरा पार्ट असा असतो की जमिनीवर पडणारं पाणी आहे, पाणी जमिनीवर पडल्यानंतर वाहून जातं, त्याला आपण रनऑफ म्हणतो. तिसरं असं आहे की त्याचा तिसरा पार्ट जो आहे तो जमिनीत जो खाली मुरतो, पाणी पडल्यावर जमिनीत काही खालच्या प्रमाणे डेप्थ मध्ये जातं खाली उंचीवर, तर त्याला आपण पर्कोलेशन म्हणतो. तर या पावसाचं पाणी या 3 याच्यात डिवाइड होतं. तर मग आता आपल्याला जे वाहून जाणारं पाणी आहे, इव्हॅपोरेशन झालं त्याला आपण थांबवू नाही शकत, आणि जमिनीत मुरतं ते आपल्यासाठी चांगलं लाभदायक आहे. आणि मग आता जे शेवटचं उरतं ते वाहून जाणारं, तर नदी नाले ओढे आहे या ठिकाणी जे वाहून जाणारं पाणी आहे, तर मग त्याला अडवून आपण आपल्या कामासाठी कसं वापरू शकतो. तर एक सुंदर
उपाय तो त्याच्यासाठी मग ते पाणी अडवण्यासाठी आपण जे करतोय, तर हे जे पाणलोट क्षेत्र विकासची कामं आहे, तर मग हे आपण त्या अनुषंगाने सगळे कामं करत असतो. जसं नाला खुलीकरण आहे, तलावातला गाळ काढणं आहे, रिझर्वायर डिपनिंग आहे, आणि विविध कामं आहे जे आहेत. चर खोदतो आपण, सीसीटी करतो, फार्म बंडिंग करतो, तर असे विविध प्रकार आहेत. तर हे जे पाणी आहे, हे पाणी व्यवस्थापन करण्यासाठी याचं जे वर्गीकरण केलं आहे ते 2 रूपात आहे. जे आपण कामं करायचे आहे त्याला एक बायोलॉजिकल मेथड म्हणतात आणि दुसरी आहे ती इंजिनिअरिंग मेथड्स. बरं, म्हणजे नैसर्गिकरित्या पण पाणी अडवता येतं आणि कृत्रिमरित्या पण आपण ते पाणी अडवू शकतो. तर ह्या दोन्ही गोष्टी, हे जे दोन्ही प्रकार आहेत ते कशा पद्धतीने हे आपण जाणून घेऊयात. रवींद्र कुडाळकरजींनी प्रश्न विचारला, त्यांच्याही प्रश्नाला उत्तर घेऊयात. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेते आणि मग ही चर्चा अशीच आपण सुरू ठेवणार आहोत. शिवानंद वसेदार निपाणी कर्नाटकवरनं बोलताय. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी शिवानंद वसेदार बोलतोय. माझा प्रश्न असा आहे, आमची शेती आहे, एक ग्रामीण भागामध्ये शेती आहे मॅडम, आणि त्या ठिकाणी म्हणजे कसं विहीर किंवा बोर वगैरे असं काही सौलभ्य नाही. आम्ही विचार असं करतोय की पाझर तलाव हे करून घ्यायचं आहे, आणि त्यासाठी सरकारकडनं काय अनुदान मिळतोय काय, किंवा समजा आम्ही शेतीमध्ये वगैरे करून घ्यायचं असेल पाझर तलाव, त्यासाठी भरपूर खर्च येतोय काय, असं जरा मला विचारायचं होतं. त्याचा उपयोग कसं करून घ्यावं माझं पाझर तलावाचं, हे माहिती पाहिजे. नक्कीच शिवानंदजी. सर, तुमच्याकडे आधी येते, त्यांनी आता जो प्रश्न विचारलेला आहे त्याला आपण काय उत्तर देणार? पाझर तलावासाठी किंवा त्याला आपण शेततळे सुद्धा म्हणू शकतो, यांच्या छोटंसं एक पाणी साठवणुकीचं साधन त्यांना करून द्यायचं आहे. तर कृषी विभाग योजना आहे, मागेल त्याला शेततळे. तर त्या योजनेअंतर्गत त्यांनी शेततळे आपल्या शेतात खोदून घेऊ शकतात, आणि मग ते जे पाणी आहे त्याचा 2 उद्देश साधवणार, की जमिनीत पण पाणी मुरणार आणि शेवटचं पाणी जे राहणार मुरल्यानंतर, तर हे पाणी यांना प्रोटेक्टिव्ह इरिगेशनसाठी यांच्या शेतात कामी येणार. तर अशा प्रकारे यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. काका, आपल्यालाही काही सांगायचं? मला शिवानंदजींना हे सांगायचं की तुम्ही निपाणीहून बोलता. माझ्या मते निपाणी हे गाव कर्नाटकामध्ये, महाराष्ट्रामध्ये मागेल त्याला एक शेततळ असं शासनाची एक योजना आहे. तुमच्याकडं कर्नाटक शासनाची ही योजना आहे की नाही माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये मागेल त्याला एक शेततळ असं भेटते. ती जर योजना तुमच्याकडे असेल तर तुम्ही शेततळ करून पडलेल्या पावसाळ्यामध्ये ते पाणी साठवू शकता. बरं. नाहीतर तुम्ही तुमच्या अनुभवावरून त्यांना काय मार्गदर्शन कराल काका? हेच जसं महाराष्ट्र शासनाची योजना आहे की मागे शेततळ्याची, जसं जर तुम्ही शेततळ केलं असेल, आता तुमची जमीन किती आहे आणि त्याला लागणारं पाणी किती आहे, तुमच्याकडे पिकं कुठले आहेत आणि तुमच्याकडे पाणी टंचाई नेमकी होते किती, पिकाला लागणारं पाणी किती 1000 लिटरमध्ये लागणार आहे, तितकं ते तुम्ही जर शेततळ केलं, त्याला पॉलिथिन अंथरलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाणी पडणाऱ्या पावसाचं पाणी साठवून ठेवलं तर निश्चितच त्याचा फायदा होतो. महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी अशी शेततळे करून चांगल्या डाळिंबा असतील, द्राक्षे असतील, याच्या बागा चांगल्या जोपासलेल्या आहेत. नक्कीच, आणि तो तुमचाही अनुभव आहे. काका, मगाशी पुण्यावरनं जे रवींद्र कुडाळकरजींनी आपला प्रश्न विचारला होता, त्यांना तुमचे अनुभव जाणून घ्यायचे होते. तुम्ही सांगत होतात की कशा पद्धतीने तुम्ही स्वतःच्या शेतीपासून प्रयोग सुरू केला आणि मग हळूहळू आता सगळं गाव त्या प्रयोगाकडे वळलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये या दरम्यान काही चांगले काही वाईट आपल्याला अनुभव आलेत का? ते अनुभव सांगता येतील काही? रवींद्रजींनी फार चांगला प्रश्न विचारला होता की स्थानिक पातळीवर काम करीत असताना जे काही चांगले वाईट अनुभव आले आणि तुम्ही ह्या पद्धतीनं कसं काम केलं. तर रवींद्रजी, हे आम्ही काम जेव्हा 2015च्या मे मध्ये सुरुवात केलं आणि हे करीत असताना आम्ही 2 बंधाऱ्यामधला 130 मीटर गाळ काढला आणि आमच्या शेतावरती नेऊन टाकला. ग्रामीण भागामध्ये सध्या लोकांची मानसिकता खर्च करण्याकडे नसते किंवा नवीन काही करण्याकडे नसते. वास्तविक तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं की तुझं आहे तुझ्यापाशी, पण तू जागा चुकलाशी. आपल्या शेतात आपल्या बाजूनं वाहणाऱ्या ओढ्यामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ साठलेला असतो आणि त्याची इतकी सुपीकता चांगली असते की ती रासायनिक खतापेक्षा निश्चितच चांगली असते. म्हणून आम्ही हा गाळ आमच्या शेतामध्ये नेऊन टाकला. लोकांना त्यावेळेस ते पटलं नाही, पण गाळ नेऊन टाकल्याच्या नंतर शेतामध्ये दुर्दैवानं दुसऱ्या वर्षी पण दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर त्याच्यावर जे चांगले पिकं आले आणि इतर शेतकऱ्यांचे रासायनिक खतं वापरून जे पिकं आले नाहीत ते आम्ही लोकांना नेऊन दाखवलं आणि मग लोकांच्या हे लक्षात आलं की ह्या गाळाची उपयुक्तता किती चांगली आहे आणि मग लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवायला चालू केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 22 टिप्पर आणि 6 ट्रॅक्टर असे 28 वाहनं जवळपास 6 महिने
लोक स्वतः लोकसहभागातून ते गाळ घेऊन जात होते आणि आपापल्या शेतामध्ये टाकत बरं, होते तुमच्या गावामध्ये हा आमच्या बरं. गावामध्ये. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की जी खडकाळ जमीन असेल आणि किंवा दुसरी कुठली जमीन असेल, शेतकऱ्यांनी त्या गाळाचं महत्त्व पटल्यामुळं गाळ नेऊन टाकणं चालू झालं. योगायोगानं शेतकऱ्यांनी गाळ नेला आणि आमच्या इथं तिथं पाणी साठायला चालू झालं. म्हणजे जोपर्यंत आपण कुठंतरी खड्डा करणार नाही तोपर्यंत पाणी साठणार नाही आणि ते मुरणार नाही. मग आम्ही काय असा लोकांचा सहभाग घेतला आणि 130 मीटर 2 ठिकाणी जेव्हा आम्ही ते खोल केलं बंधाऱ्याच्या बाजूचे आणि योगायोगानं त्या 1 महिन्यामध्ये 200 मिलीमीटर पाऊस पडला माझ्या गावात आणि ते पाणी साठल्या गेलं. आणि गेल्या अनेक वर्षापासून 250 ते 300 हापसे आणि बुवर गावातले जे बंद होते त्यातले अनेक बुवर आणि हापसे चालू झाले. म्हणजे आता 30 फुटावर पाणी लागतंय आता मग आमचा उत्साह वाढत गेला, लोकांचाही सहभाग वाढत गेला. आणि हे सगळं करीत असताना मग आम्ही ती लेंडी नावाची जी ओढा होता, छोटासा नाला होता, त्याचं असं खोदकाम करीत करीत आम्ही ते 9 किलोमीटर पर्यंत केलं. ज्याची रुंदी फक्त 20-22 फूट होती ती आम्ही 40 फुटापर्यंत केली. जिथं खोली फक्त 1.5 ते 2 फूट होती, पूर्ण गाळानं भरलेली ती लेंडी ओढा नाला होता. मग त्याची खोली आम्ही 20 फुटापासून 40 फुटापर्यंत केली आणि एक नवीनच नदी निर्माण झाली. नाम फाउंडेशननं माझं गाव ते दत्तक घेतलेलं असल्यामुळं आणि बऱ्याचशा योजना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्या गावामध्ये झालेल्या असल्यामुळं आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी त्या लेंडी नावाच्या ओढ्याला नाम नदी हे नाव दिलं. आणि त्या नाम नदीमध्ये आता एवढं पाणी साठलेलं आहे की आमच्या गावात जिथं 450 ते 500 फूट बुवा घेतला तरी पाणी लागत नव्हतं. धूळ येत होती, साधं ओल सुद्धा येत नव्हती. आज कुठेही गावातल्या परिसरामध्ये जर बोर घेतला तर 30 फुटावर पाणी आणि भरपूर पण पाणी हेच हा चमत्कार नाही तर दुसरं काय. आणि हेच करण्याची गरज आहे आज प्रत्येक गावागावातून, प्रत्येक ठिकाणात. आपल्याला महाडवरनं फोन आहे, तो फोन आधी घेते. चंद्रकांत बोलतायत. हॅलो 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 बोला. नमस्कार, बोला मॅडम. महाड तालुक्यात पिंपळकुंड म्हणून गाव आहे आमचं. फार दुर्गम भागात आहे आणि 7-8 किलोमीटर शिवाय नदी नाहीये. बरं. प्यायच्या पाण्याची फार वाईट परिस्थिती होते जानेवारीच्या नंतर. आता मुश्किल अशी आहे की तिथं 300-400 फूट बोर पडून पण पाणी लागत नाही. तर ते आजूबाजूला सगळा पहाडी इलाका आणि जंगल आहे. तिथं धरणांची किंवा साठवण तलाव वगैरे काय करण्यासारखं काय साधन नाही. तर त्याच्यात कसं काय व्यवस्थापन आपण करू शकतो? आज 2300-2400 ml पाऊस पडतो आपल्याकडे, सगळं पाणी वाहून जातं. आढळण्याचे काही चान्सेस नाहीत. नक्कीच चंद्रकांतजी, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपल्या भारतासारख्या देशामध्ये अशा अनेक ठिकाणं असतील की जिथे हा प्रश्न भेडसावत असेल. काय याचं उत्तर आपल्याला काका देत आहेत, आजचे आपले गेस्ट देत आहेत, हे जाणून घेऊयात. चंद्रकांतजींनी महाडवरनं प्रश्न विचारलेला होता. खरोखर ते इतके इंटेरियरमध्ये राहतात आणि अशा अनेक ठिकाणं आहेत आपल्याकडे, आपल्या देशामध्ये, की जिथे काहीच आजूबाजूला पाण्याची सोय नाही. प्रचंड पाऊस पडतो पण ते सगळं पाणी वाया जातं. पिण्याच्या पाण्याची देखील भ्रांत पडते नंतर. काय अशा ठिकाणावर आपण सजेस्ट करू शकता सर? आता महाड तालुका म्हटलं तर कोकणात येतो, तिथे 2300 ते 2400 ml पाणी पडतं. म्हणजे भरपूर पाणी पडतं आणि तो भाग थोडासा डोंगराळ असल्यामुळे पाणी लवकरात लवकर वाहून चाललं जातं. मग आता त्या ठिकाणी आपण छोटे छोटे बांध बांधायचे कमी उंचीचे, ज्या ठिकाणी थोडं थोडं पाणी साठेल आणि मग ते पाणी साठलेलं खाली मुरेल आणि मग यांना वापरायला मिळेल. आणि एक नवीन शासनाची योजना आहे की रिचार्ज शाफ्ट म्हणून 50-50 फुटाचे बोअर मारतात तिथे आणि परफोरेटेड पाईप्स टाकतात आणि वरच्या साईडने तिथे आतमध्ये पाणी, जसं बोरिंगने आपण पाणी बोर मधलं पाणी अपलिफ्ट करण्यासाठी वापरतो, तर रिचार्ज शाफ्टमध्ये काय होतं की वरचं जे वाहून जाणारं पाणी आहे त्या शाफ्टमध्ये आतमधल्या जमिनीत जातं आणि खोलवर असं मुरतं. तर मग अशा पद्धतीचे जर तिथे जर उपाय केले तर त्यांच्या त्या भागात पाण्याची साठवणूक होऊ शकते. आणि मोठे जर बंधारे बांधले तर त्या ठिकाणी स्कोरिंग होऊन, पाण्याला वेग खूप आहे तिथे डोंगराळ प्रदेश असल्यामुळे, स्कोरिंग होऊन ते बंधारे डॅमेज व्हायचं चान्स असतं, खराब व्हायचे चान्स असतं आणि वाहून जाण्याचं. म्हणून छोटे बंधारे, साखळी बंधारे, छोटे बंधारे बांधायचे कमी उंचीचे आणि मग पाण्याची साठवणूक करून. याला साधारण खर्च काय येतो? छोट्या बंधाराला त्यांच्या लेवलवर एक कधी कधी ते एक नॅचरली बोरी बंड म्हणून असतं की पोते थांबून त्याला आणि काही सिमेंट प्लग असतं, तर 10 लाखापर्यंत 7 लाखापर्यंत छोटा बांध होऊ शकतो. कारण छोटे नाले आहेत तिथे, मोठे नाले नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे. काका, आपण काही त्यांना मार्गदर्शन करणार? जोपर्यंत पडणारं पाणी, मी तर आमच्या भागामध्ये लोकांना असं जनजागृती लोकांकडे केलेली आहे की माझ्या अंगणातलं पाणी मी दुसऱ्याच्या अंगणात जाऊ देणार नाही.
माझ्या शेतातलं पाणी मी दुसऱ्याच्या शेतात जाऊ देणार नाही आणि माझ्या गावचं पाणी मी दुसऱ्या गावात जाऊ देणार नाही. पडलेलं प्रत्येक पावसाचा थेंब न थेंब प्रत्येकाने जर असा विचार करून जर जमिनीमध्ये मुरवायचा प्रयत्न केला तर निश्चितच पाण्याची कुठेही कमतरता आणि भासणार नाही. इच्छा असेल तिथे मार्ग निघतो का इच्छा काका? असेल तिथं मार्ग तुम्हाला निघतो. जर इच्छा असेल की हे पाणी अडवायचंच आहे तर तुम्ही कशा ना कशा पद्धतीने त्याचा मार्ग काढू शकता. काका, आपल्याला ना अहमदनगरवरनं सुखदेव फुलारी आहेत, ते आपल्याशी फोनवर जोडल्या गेलेले आहेत. त्यांनाही या विषयाच्या संदर्भात थोडंसं बोलतं करूयात. नमस्कार सुखदेवजी, तुमचं सखी सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत करते. नमस्कार. आपण मागे आमच्या कार्यक्रमात येऊन खूप मौल्यवान माहिती याच विषयाच्या संदर्भात दिली होती. नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. सुखदेवजी, आता काका इथे चर्चा करत आहेत, कांताराव देशमुखजी. परभणीला त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. तसंच आपल्याकडे विनोद गुजलवार यांनी पण यवतमाळला खूप मोठं भरीव काम केलेलं आहे. आपणही आपल्या एरियामध्ये खूप काम केलेलं आहे. काय सांगाल सर्वसाधारण, आता पावसाळा सुरू झालेला आहे, पूर्वतयारी म्हणजे आधीपासून आपण कशी पूर्वतयारी करतो, आपला अनुभव काय आहे त्याबद्दल काही सांगते? हा मॅडम, आता मी ही चर्चा मनपूर्वक ऐकत होतो. बरं. तर देशमुख काकांनी जी माहिती सांगितली, हो. त्यांच्या गावामध्ये 800 मिलीमीटर पाऊस पडत असताना सुद्धा दुष्काळ होता. हे एक उदाहरण. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये हिवरे बाजार आणि शिरपूर पॅटर्न सारखं गाव आहे, तर जिथे 350 ते 400 मिलीमीटर केवळ पाऊस पडतो. बरं. तरी सुद्धा ती गावं जलस्वयंपूर्ण आहेत. म्हणजे कुठं 800 मिलीमीटर आणि कुठे 350 मिलीमीटर. खरंय. तर काकांनी जे सांगितलं, देशमुख काकांनी, 800 मिलीमीटर पाऊस पडत होता, परंतु ते पाणी गावामधून झपाट्याने वाहून जायचं, ते जमिनीमध्ये जिरत नव्हतं. 800 मिलीमीटर पाऊस पडून सुद्धा त्यांना दुष्काळ. आणि इकडे पोपटरावजी पवार आणि अमरीशभाई पटेल यांनी आपल्या गावामध्ये जलसंधारणाची कामं केली, गावातलं पाणी गावामध्ये जिरवलं. ते उत्तम उदाहरण आपल्या महाराष्ट्र पुढे आहे. अतिशय कमी पाऊस पडला तरी सुद्धा जलसंधारणाचे कामं केले तर पाण्याबाबतीत आपण जलस्वयंपूर्ण होऊ शकतो. आता आपल्याकडे पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. अतिशय काका आणि विनोद सरांनी सांगितलं, जलसंधारण म्हणजे नेमकं काय, तर पावसाचा पडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवणं, हे खरं जलसंधारणाचं सोप्या भाषेमध्ये आपल्या दृष्टीनं महत्व आहे. आणि प्रत्येक माणसाने, नागरिकाने एक छोटं खड्डं जरी घेतलं तर ते पावसाचं पाणी त्या खड्ड्यामध्ये जर जिरलं तर ते जमिनीमध्ये पुनर्भरण होतं आणि त्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढत असते. त्याच्यासाठी फार मोठं काही काम करावं असं काही तंत्रशुद्ध केलंच पाहिजे असं काही नाही, परंतु त्यासाठी जल अवेअरनेस, आपण जे म्हणतो जल साक्षरता निर्माण करण्याची गरज आहे. आपल्या गावामध्ये किंवा आपल्या घराच्या अंगणामध्ये जे पाणी पडतं ते आपण आपल्या अंगणातच जिरवलं पाहिजे. शेतातलं पाणी शेतात जिरवलं पाहिजे आणि गावातलं पाणी गावातच जिरवलं पाहिजे. त्यासाठी प्राथमिक तयारी म्हणून आपण आपल्या शेतामध्ये किंवा गावामध्ये जे ओढे नाले आहेत त्याचं खोलीकरण, रुंदीकरण केलं पाहिजे. त्यासाठी छोटे छोटे ओंडराई बंदरे असतील, LBS असेल किंवा पाझर तलाव असतील, गॅबेम बंधारे असतील, हे त्या वड्यावरती केलं पाहिजे. आणि शेतामध्ये CCT असेल, डीप CCT असेल किंवा बांधबंदी असेल, हे छोटे छोटे कामं जरी केले तर पावसाचा पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीमध्ये जिरला जाईल. नक्कीच सुखदेवजी, आपण मागेही खूप मौल्यवान माहिती दिली होती. आताही आपण खूप व्यवस्थित सविस्तर आमच्या वाहिनीच्या लोकांना, प्रेक्षकांना त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना माहिती दिली. तुम्ही सखी सह्याद्रीशी जोडल्या गेलात, खूप खूप धन्यवाद. काका, तुम्ही जे मगाशी अनुभव सांगत होते, ह्यांचंही कार्य असंच आहे. खूप मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यातनं आता त्यांना कुठे कुठे तो फायदा दिसू लागलेला आहे. सर, आपण मगाशी जे बोलत होतो की पावसाचं पाणी जातं कुठे, त्याचं वर्गीकरण काय होतं, आणि आपण म्हणाला की दोन पद्धतीने ते आपण अडवू शकतो. एक तर नैसर्गिकरित्याही ते अडवले जातं आणि नंतर मग मानव निर्मित. नैसर्गिकरित्या कशा पद्धतीने? मी फुलारी सरांचं एक उत्तर इथेच देऊ शकतो की आपला हा प्रत्येक शेतकरी या आपल्या जलसंधारणामध्ये आपल्याला मदत करतो. तर एक त्याचं सिंपल उदाहरण असं आहे की शेतकरी जेव्हा, जसं आता आमच्या भागात विदर्भात 3% ते 8% जमिनीला उतार आहे, तर शेतकरी काय करतो की त्या उताराच्या विरुद्ध दिशेने शेती जो बियाणं पेरतो त्यावेळेस काय होतं की पाणी, त्याला उतारातलं पाणी येऊन त्या जमिनीला त्या झाडाला अडतं आणि मग काही प्रमाणात त्या पाणी त्या ठिकाणी मुरतं. तर या ज्याला बायोलॉजिकल मेजर्स मी थोडं या स्लाइडच्या याच्यातून क्लिअर करून घेऊ इच्छितो. तर ही पहिली स्लाइड आहे, कंटूर कल्टिव्हेशन अँड कंटूर फार्मिंग. म्हणजे उताराच्या विरुद्ध दिशेने जमिनीला
जमिनीत पेरणं, त्यामुळे काय होतं की वाहून जाणारं पाणी ते त्या जमिनीतलं नुसतं पाणी वाहून नाही जात पावसाचं, पण त्यासोबत गाळ सुद्धा वाहून नेतं. पाणी हे आहे आपल्याला दरवर्षी पावसापासून मिळतं, पण हा जो गाळ आहे एकदा त्या जमिनीतून गेला की तो त्याला आर्टिफिशियली पुन्हा ट्रॅक्टरने आणून टाकावं लागतं. हे सगळ्यात मोठं नुकसान आहे शेतकऱ्याचं. म्हणून मग शेतकरी पण आपल्यासोबत या कामात आपला सहभागी आहे प्रत्येक. तर ही झालं पहिलं या कंटूर कल्टिव्हेशन, म्हणजे सरळ ज्या एका उंचीवरच्या याच्यात झाडं लावणं, त्या ठिकाणी पाणी मुरतं. दुसरी मेथड आहे फील्ड स्ट्रीप क्रॉपिंग, म्हणजे पट्ट्या पद्धतीनं पीक लावणे. त्यावेळेस काय होतं की असं जे जोराने येणारं पाणी आहे त्या पट्ट्यामध्ये जे झाडं आहे त्या झाडांच्या मुळाशी थांबतं आणि मग जमिनीत मुरतं. ती झालं स्ट्रीप क्रॉपिंग. देन तिसरं आहे टिलेज प्रॅक्टिसेस, म्हणजे जे जमीन मधली आपण ज्याला डवरणं वखरणं म्हणतो झाडाच्या मधातलं, ऍक्च्युली काय असतं की ती जमीन वाळली पाहिजे आणि मग जी भुसभुशीत झाली, पाऊस पडला की पुन्हा त्या जमिनीतून खाली जमिनीत मुरतं. आणि या ठिकाणी मग आपल्याला बेनिफिट असं मिळतो की जमिनीत पाणी जास्त प्रकारात मुरलं जातं पावसाळ्यात. म्हणून हा शेतकरी जो ते मधला भाग तो वखरतो, ज्याला वखरणं म्हणतात काका मला समजेल, तर तो वखरल्यामुळे ती जमीन नरम होते आणि मग त्या ठिकाणी पाणी मुरण्यास मदत होतं. बरोबर. त्यानंतरचं आहे की व्हिजिटेशन अँड प्लांट कव्हरिंग. तर हे जे आहे की एक मेम्ब्रेन जो आहे, एक असा जसं जमिनीवर एखादा पापुद्रा टाकल्यासारखं गवताचं पूर्ण आच्छादन किंवा झाडांचं आच्छादन जर झालं तर त्या ठिकाणी पाण्याची धूप नाही होत, उन्हाळी पाणीची वाफ नाही होत, मग तेवढंच पाणी खाली जास्ती मुरतं. बरोबर. म्हणजे हे नैसर्गिक पद्धतीने या पाणी अडवू आपण शकतो. आपल्या रोजमर्राच्या याच्यात सगळेजण करतात, पण सगळ्यांना माहित नाही की हे याच्यासाठी पण उपयोगी आहे. तर मला ते याच्यातून दाखवायचं होतं. सर, आपल्याला भारत वावळ यांचा डोंबिवलीवरनं फोन आहे, ते काय म्हणतात बघूयात. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की हा विषय आज जल व्यवस्थापन आणि काळाची गरज आहे, बरोबर आहे. आपला विषय हा साधारणतः ग्रामीण भागापुरते नसून शहरी भागापुरते सुद्धा शहरी भागात सुद्धा पाण्याची अडचण होत असते. माझा प्रश्न असा की मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक टॉवर्स बिल्डिंग होतात किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा हायवेज प्रोजेक्ट तयार होतात आणि ह्यांना रवेशांना भरपूर पाण्याचा साठा वर्षभर लागत असतो आणि पावसाळ्यामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये भरपूर पाऊस पडत असतो. तर हे पावसाचं पाणी इतर वाहून जात असताना आपण जर ह्या पावसाच्या पाण्याचा जर साठा केला, मला वाटतं सुखदेव पुलारांनी नक्कीच सांगितलं की आपल्या घरामध्ये पाणी जिरवा. त्याच आधारावर जर त्या टॉवर्समध्ये किंवा इतर पाण्याचा साठा केला तर निश्चितपणे त्या पाण्याचा साठा हा रवेशांना किंवा इंडस्ट्रीजकडे उपयोग होऊ शकतो. आणि दुसरा प्रश्न असा की रेन हार्वेस्टिंगच्या माध्यमातून देखील आपण शहरामध्ये कितीतरी पाण्याच्या साठाचे प्रयोग करू शकतो, यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. काय सांगता येऊ शकतं काका? आपण ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या बाबतीत बोलतोय, पण शहरी भागामध्ये जे पाण्याची आवश्यकता, त्यांनी अत्यंत चांगलं चर्चा केली, सांगितलं. कारण पाणी अडवायचं काम हे फक्त काही ग्रामीण भागातलंच नाही. पाणी लागतंय ते फक्त काही ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा शेतकऱ्यालाच लागतंय असं नाही. पाण्याचं तर खरंच जास्त महत्व आणि जास्त लागते ते शहरामध्ये. ते शहरातील नागरिकांना असेल, MIDC सारख्या उद्योग व्यवसायाला असेल. मग माझी एक नम्र विनंती आहे सगळ्यांना की प्रत्येक नागरिकानं पाण्याच्या बाबतीमध्ये सतर्क राहिलं पाहिजे. तुम्ही वाहणारे एखादं पाणी कुठून जात असेल, एखादी तुट्टी जरी चालू असेल नळाची आणि ती जरी बंद केली तरी ती देशसेवा केल्यासारखं होईल आणि तेवढंच तुम्ही पाणी वाचवलं तरी ते महत्वाचं होणार आहे. मला त्यांना एक सांगावंसं वाटतं की ते शहरातला जो प्रॉब्लेम सांगत आहे, आता मला त्यांना सांगतं की शहरात मी आता एक सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे एक सांगतो की जेव्हा नकाशा सँक्शन होतो त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची अरेंजमेंट असल्याशिवाय तो नकाशा सँक्शन होतो महानगरपालिकेतून. आणि मग प्रत्येकाचं कर्तव्य बनतं की तो मोठी बिल्डिंग तर बांधतो 15-20 लाखाची 50 लाखाची, पण एक छोटंसं स्ट्रक्चर जे 10-20 हजाराचं 30 हजाराचं असतं रेन वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजे छतावर पडणारं पाणी त्या जमिनीत तुमच्याच प्लॉटमध्ये मुरवायचं खाली. तर ही जी सिस्टीम जर प्रत्येकाने एक आपलं कर्तव्य म्हणून जर केलं तर हा शहरातलाही प्रॉब्लेम मिटू शकतो. आणि मला सांगायचं वाटतं की जसं पर कॅपिटल डिमांड आहे ही ग्रामीण भागात 135 लिटर प्रत्येक माणसाची असतं की 135 लिटर पाणी त्याला रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सर्व कामाकरता लागतं. आणि शहरी भागात जसं जातो तर ती डिमांड वाढत जातं की ते 170-200 लिटर पर्यंत वाढतं, कारण त्यांचे जे उपयोगाचे साधन आहे, फ्लश आहे, आणि मग त्याच्यामुळे मग शहरी विभागात पाणी जास्त लागतं. तर मला थोडंसं त्यांना हे सांगा वाटतं की जर या ठिकाणी शहरी विभागात आता ही सुरुवात झालेली आहे की तुमचं जे वापरलेलं पाणी आहे त्याला रियूज करून डबल पुन्हा वापरायचं, रिसायकल करून रियूज करायचं.
वेस्ट वॉटर ट्रीटमेंट ज्याला म्हणतो आपण. तर कंपल्सरी आता मोठमोठ्या सिटीज पुण्यात मुंबईत वगैरे तर प्रत्येक बिल्डरला कंपल्सरी केलेलं आहे की तुमचं किचन मधून आणि बाथरूम मधून निघणारं पाणी जे अनहायजेनिक राहतं, ज्याला नॉन पोर्टेबल वॉटर म्हणतो आपण, तर त्या पाण्यात त्याला फिल्टर करून मग पुन्हा त्या फ्लश मध्ये वापरायचं. आता तुम्हाला एक सांगायचं मला सांगावं असं वाटतं की फ्लशला एका वेळेस 10 ते 12 लिटर पाणी जातं, 10 ते 15 लिटर. जर मग एवढं पाणी जर आपण अननेसरी जाऊ देत आहे की जर आपलं फिल्टरचं आहे पाणी आणि फिल्टर, यामुळे फिल्टरवर पण लोड येत आहे आणि आपल्याला पैसे एक्स्ट्रा लागत आहेत, तर मग या बिल्डर्सना यांनी महानगरपालिकेने कंपल्सरी केलं आहे की हे जर पाणी तुम्ही रिसायकल करून रियूज केलं तर मग तुम्हाला आम्ही एक्स्ट्रा बेनिफिट देणार. बरोबर. तर मग अशा बिल्डिंग्स मध्ये आता अशी फिल्टर प्लांट लागत आहे जिथे 50 फ्लॅट्स आहे, 100 फ्लॅट्स आहे, तर किचन आणि मग बाथरूम मधलं पाणी एका ठिकाणी कलेक्ट करून त्याला जस्ट सेडिमेंटेशन प्रोसेस आणि एक फिल्ट्रेशन प्रोसेस लावून त्याला मग त्याच्यातलं गाळ काढून डबल त्याला रियूज करत आहे, तर मग फ्लश साठी रियूज करत आहे. या ठिकाणी सगळ्यात मोठं सेव्हिंग. आणि मग ही जर सिस्टीम सगळ्या ठिकाणी लावली आपण प्रत्येकी, तर मग आपल्याला एक हा मोठा प्रॉब्लेम खूप मोठ्या पाण्याची बचत होऊ शकते काका या सगळ्या पद्धतीतनं. आपण वेस्ट वॉटर रियूज करू शकतो त्याच्यासाठी न वापरता गार्डनिंगसाठी, कार वॉशिंगसाठी. आता कार वॉशिंगसाठी आता शहरात अशी पद्धत आहे की प्रत्येक फ्लॅटमध्ये फ्लॅट घेत असाल तर कार पार्किंग आहे. कार पार्किंग म्हणजे 50 फ्लॅट आहे म्हणजे 50 कार आहे. एका कारला वॉश करायला जवळपास 50 लिटर पाणी लागतं. मला वाटतं शहरामध्ये सगळ्यात जास्त पाणी या कार वॉशिंग मध्ये जात असेल. याच्याविषयी माहिती घेते सर. आपल्याला डोंबिवलीवरून फोन आहे, तो खोळंबलाय बऱ्याच वेळापासून. गिरीश आडेकर बोलतायत, काय म्हणतायत बघूयात. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. मी आळेकर बोलतो, गिरीश आळेकर बोलतोय. बोला. ऍक्च्युली शेती आणि शेत हे शहरी वासियांना पुस्तकातच पाहिलेलं आढळतं, बाकी त्यांचा शेतीशी तसा काही संबंध येत नाही. परंतु मला असं विचारायचं आहे की पडलेलं पाणी किंवा जमा केलेलं पाणी हे जे पाण्याचं व्यवस्थापन करून व्यवस्थित वापरलं तर खूपशा समस्या दूर होतील. कारण काय होतं की पाणी खाणारी नगदी शेती ज्याला ऊस वगैरे म्हणतात तिकडे पाणी जास्त वापरलं जातं आणि जिथे खरोखर गरज आहे जे पाणी कमी पुरवठा होतो, याच्यावर काही निर्बंध आणू शकतो का आपण? धन्यवाद. नक्की. गिरीशजी, खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न खूपच त्यांचा जेन्युइन होता की ऊसासारख्या पिकाला खूप पाणी लागतं, याच्यावर काय तोडगा काढता येऊ शकतो? आळेकर साहेबांनी फार चांगला प्रश्न विचारलाय. याच्यावर तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली आहे. प्रत्येकाला पाण्याचं महत्त्व कळालंय आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये ऊस लागवड ही फ्लड इरिगेशन न करता आता ठिबक सिंचनाने करण्याकडे लोकांचा कल वाढलाय आणि महाराष्ट्र शासन सुद्धा त्याला प्रोत्साहन म्हणून चांगलं अनुदानावर ठिबक संच देत आहेत. म्हणून जेवढं मागच्या 4-5 वर्षापूर्वी जी परिस्थिती ऊसाच्या बाबतीमध्ये होती की ऊसाला भरपूर पाणी देऊन पाणी घेणारं पीक म्हणून पाहायला जायचं, आता ठिबक सारख्या यंत्रणेवर आता ऊस लोक घेत आहेत. आणि याच्यामधून या माध्यमातून मी आपल्या शहरी नागरिकांना एक नम्र विनंती करतो की आपणही आपल्या सोसायटीतलं पाणी जर आपल्या सोसायटीमध्ये जर मुरवलं तर तो फायदा सुद्धा निश्चितच पाण्याची पातळी वाढण्यासाठी होईल. आता माझ्या गावामध्ये याच्यासाठी भरपूर आम्ही काम केलंय आणि त्याचा फार चांगला रिझल्ट आलेला आहे. आमच्या गावामध्ये 450 ते 500 फुटापर्यंत पाणी लागत नव्हतं. आज प्रत्येक ठिकाणी 30 फुटावर पाणी आहे. आम्ही फक्त जनजागृती केली आणि लोकांना एकच सांगितलं की पळणाऱ्या पाण्याला चालायला शिकवा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवा आणि थांबलेल्या पाण्याला मुरवायला शिका. या माध्यमातून इतकं सुंदर काम त्या गावामध्ये झालंय आणि प्रत्येक नागरिक आता सध्या जिथं पाणी वाचवता येईल ते वाचवतंय. म्हणजे जिथं 450 ते 500 फुटा पाणी लागत नव्हतं ते आता 30 फुटावर पाणी, भरपूर पाणी, कुठेही आमच्या गावातल्या परिसरामध्ये कुठेही विहीर खोदली काय, बोअर घेतला काय तर पाणी लागते. मला या निमित्तानं एकच सांगायचं की हे काम जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकानं जर जागरूकपणे केलं पाहिजे की हे माझं काम आहे. पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हे मी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी काय करू शकतो, त्याच्यासाठी जर प्रत्येकानं काही प्रयत्न केला तर निश्चितच पाण्याची पातळी, निश्चितच महाराष्ट्रातली, मराठवाड्यातलीच नाही तर महाराष्ट्रातली सगळीकडेच पाण्याची पातळी आपल्याला वाढलेली दिसते. आणि हे काम करीत असताना अनेक ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र शासनाची अत्यंत उपयुक्त अशी आणि अत्यंत चांगली अशी जलयुक्त शिवार ही योजना आलेली. याच्या माध्यमातून जर जिथं जिथं ही जलयुक्त शिवारासाठी गावं निवडली असतील त्या जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जर काम केलं तर
निश्चितच चांगलं काम होऊ शकते आणि पाण्याचं म्हणजे दुष्काळ हटवू शकतो, पाण्याची पातळी सगळीकडे वाढू शकते. आता ग्रामीण भागामध्ये काम करतेच अनेक चांगले वाईट अनुभव येतात लोकांना. मी त्या क्षेत्रामध्ये गेल्या 40 वर्षापासून काम करतोय आणि जलसंधारणाच्या बाबतीमध्ये तर ह्या 2015 पासून अगदी जिथं जिथं जाता येईल, जिथं जिथं पाणी थांबवायसाठी किंवा मगवण्यासाठी जे जे माझ्याच्यानं प्रयत्न करता येतील ते करतो. हे काम करीत असताना ग्रामीण भागातल्या लोकांना मला एक विनंती करायची की गावामध्ये आपण काम करीत असताना अनेक लोक वेगवेगळ्या विचाराचे असतात. आता माझ्याकडे जिथं 22 फुटाची लेंडी नावाची नदी अगोदर मी सांगितल्याप्रमाणे होती, तिला आम्ही 140 फूट रुंद केली. ज्यांना आपण जलपुरुष म्हणतो ते राजेंद्र सिंह राणा मॅगसेस पुरस्कार विजेते माझ्या गावात आले आणि त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला होता की एक काम करते वक्त आपको किसी ने आडाया नक्की नाही. तर मी त्यांना एकच उत्तर दिलं की मला असं कोणी अडवलं नाही, सगळ्या लोकांनीच याच्यामध्ये सहकार्य केलं. पण एक माणूस मला ते आवर्जून सांगितलं पाहिजे आपल्याला की एक जणानं आला आणि मला म्हणला की काका इथं तुम्ही खोदू नका. मी विचारलं की का बाबा का खोदायचं नाही, नाही इथं खोदू नका म्हणे. मी मशीन बंद करायला लावली ऑपरेटरला सांगून आणि मशीन बंद केल्याच्या नंतर त्याला शांतपणे विचारलं की इथं का कशामुळे खोदायचं नाही आपण. तर त्यानं सांगितलं की इथं माझ्या आजोबाची समाधी आहे. मी म्हणलं ठीक आहे. मी मशीन थांबवली आणि त्याला एक विनंती केली की मला चल तुझ्या मला घरी यायचंय. तर तो मला बोलला की कशासाठी. तर मी म्हणलं तुझ्या आजोबाच्या फोटोला मला नमस्कार करायचा आहे. तर त्याने मला सांगितलं, तो थोडासा गोंधळला आणि त्यानं सांगितलं की काका माझ्याकडे आजोबाचा फोटो नाही. मग मी त्याला म्हणलं की तुला आजोबाचा फोटो तुझ्याकडे नाही, जे मी मेलेल्या माणसाची काळजी करत नाही तर जिवंत माणसाच्या मला महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरायचा आहे आणि तुझ्या कुटुंबाला पाणी लागते की नाही, या गावाला पाणी लागते. आणि आज हे पाहिल्याच्या नंतर आशीर्वाद दिले आणि त्यालाही त्याची चूक लक्षात आली आणि त्यांनी सांगितलं की नाही नाही हे म्हणजे अनुभव आणि तुमच्या वयाचा जो काही मान राखून त्यांनी पण परवानगी दिली आणि तुम्ही ज्या पद्धतीने हा सगळा भाग, त्याचा इमोशनल भाग हाताळला ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. काका सर तुमच्याकडे येते, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. अगदी थोडक्यात जाता जाता आपण काय सांगाल, आपण कृत्रिमरित्या कसं कसं पाणी अडवू शकतो, काही नागरिकांना कल्पना देता येईल का? कृत्रिमरित्या तर आपण एक या स्लाइडवर मी दाखवलंय की कंपाऊंड बंडिंग आहे. शेतकरी शेतात नाली खोदतो पाणी काढून देण्यासाठी, पण त्या ठिकाणी काय करतो तो पूर्ण पाणी काढून देतो. तर ते न करता त्याला मधामधात उंचवटे ठेवून असे डबके केल्यासारखे, तर याच्यात दाखवल्यानुसार त्या डबक्यात पाणी साचेल आणि त्याचा गाळ वाहून जाणारा त्या डबक्यात साचेल, म्हणजे दोन्ही याचा त्याचा फायदाच होईल आणि मग अशा प्रकारे पाणी जमिनीत मुरल्या जाईल. ही एक पद्धत आहे. दुसरी आहे सीसीटी, कंटिन्युअस कंटूर ट्रेंचेस. टेकडीच्या भागात, उताराच्या भागात कशा प्रकारचं कंटूर केलं जातं आणि कशा प्रकारची नारी करायला पाहिजे, तर ही एक इंजिनिअरिंग मेजर्स आहे. त्यानंतर CST आहे. जंगली भाग जो फॉरेस्ट एरिया असतो तिथे जनावरांना जायसाठी रस्ता लागतो, त्यामुळे स्टॅगर्ड CCT केल्या जातात. म्हणजे मध्ये मध्ये जागा सोडली जातात. आपण पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे तसं त्या दिसलेलं की तिथून प्राण्याला इझिली जाता येईल आणि पाणी पण साठेल त्या छोट्या छोट्या गड्ड्यात. त्यामध्ये फार्म पॉइंट म्हणजे शेततळे जे म्हटलं आता शासनाची जी निघाली आहे मागेल त्याला शेततळे, तर हे प्रत्येकाच्या शेतात इंडिव्हिज्युअल आपल्याला करता येतं आणि याच्यासाठी शासन पूर्ण अनुदान देत आहे. बरं, म्हणजे हे अशा पद्धतीने कृत्रिमरित्या आपण पाणी अडवू शकतो. वेगवेगळे प्रकार आहेत, हे शास्त्रशुद्ध प्रकार आहेत. मला वाटतं काका एक महत्वाचा मुद्दा आहे, अगदी 2-3 मिनिटात आपल्याकडे शेवटचे. आपण मार्गदर्शन तर कराच, पण हे सगळे जे प्रकार आहेत जे आपण शास्त्रशुद्ध प्रकार म्हणतो, हे प्रकार आपल्या भागामध्ये, आपल्या शेतामध्ये, आपल्या विभागामध्ये करत असताना आपल्या जमिनीचा पोत कसा आहे, आपली माती कशी आहे, आपला विभाग कसा आहे, ह्याचा पण विचार करणं गरजेचं आहे काका, असं वाटत नाही? काय म्हणतात? निश्चितच विचार करावा लागतो. कारण अनेक भागामध्ये असं आहे की जसं कोकणामध्ये आपण किती बी तिथं पाणी अडवण्याचा आणि जिरवण्याचा प्रयत्न केला तर तिथं हा खाली दगडचा असतो, त्याच्यामुळे तिथं पाणी मुरले जात नाही. पण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जर चांगल्या खडकाळ जमिनीपर्यंत जर गेलो आणि जिथं नरम साठा असतो तिथं आपण पाणी अडवलं आणि थांबवलं तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो आणि जमिनीमध्ये पाण्याची पातळी निश्चितच वाढू शकते. वेळ कमी आहे, जाता दोघांकडनं अगदी एकेका वाक्यामध्ये काय आवाहन कराल सर आपल्याकडनं? आधी
आता हे शासनाचंच कार्य नसून प्रत्येकाचं माझं कर्तव्य आहे हे म्हणून सगळ्यांना करावं लागणार. आणि समोर जे आपल्याला कठीण प्रसंग वाढून ठेवले आहेत त्याला समोर न जाता आज जर ही आपण आपली व्यवस्था केली, प्रत्येकाने आपलं जर पाणी जे आपल्या घरात पडणार आहे, शेतात पडणार आहे आणि आपल्या आजूबाजूला पडणार आहे ते जर जिथे ज्या एरियातल्या त्याच एरियात शिवारात साठवलं तर प्रत्येक शिवार हे जलयुक्त शिवार होईल. आणि एक शासनाची योजना जी आहे जलयुक्त शिवार योजना ही ती सफल होईल. काका आपण काय सांगाल, 1-2 वाक्यामध्ये जाता आता? प्रत्येकानं पाण्याला आपण जीवन म्हटलं गेलेलं आहे, अन्नाला जीवन म्हटलं गेलेलं नाही. सकाळी उठलं तर आपल्याला पहिल्यांदा अगोदर काय लागत असेल तर ते पाणी लागते. तिथं प्रत्येकाचंच हे कर्तव्य आहे की प्रत्येकानं पाण्याचा योग्य वापर केला पाहिजे आणि प्रत्येकानं पाण्याची पातळी वाढवण्यासाठी, पाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी जे जे करता येईल स्वतः ते प्रयत्न सगळ्यांनीच केले पाहिजे, तरच हा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मेरा मुझमें कुछ नहीं जो कुछ है सब तेरा तेरा तुझको जल ही सोचता, जीवन क्या लागे है मेरा, या ओळींप्रमाणे हे सगळं तुझंच आहे, निसर्गाने दिलेलं, तुला बहाल करतोय. या दृष्टिकोनातनं पाण्याकडे थोडंसं आपण बघूयात. काकांनी खूप छान ओळी सांगितल्या की पाळणाऱ्या पाण्याला थोडं चालवायला शिकूयात, चालणाऱ्या पाण्याला थोडं थांबायला शिकूयात आणि थांबणाऱ्या पाण्याला थोडं मुरवायला शिकूयात. अत्यंत बोलक्या ओळी होत्या. याच्यातनं सगळ्या आजच्या कार्यक्रमातला सार आलेला आहे. मंडळी, कसा वाटला आजचा कार्यक्रम? आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा, कळवतच जा. आमचे दररोजचे कार्यक्रम वेगवेगळ्या विषयावरचे असतात. उद्याचा कार्यक्रमही असाच वेगळ्या विषयाचा आहे. कार्यक्रम काय आहे तो आधी बघूयात. उद्याचा विषय आहे वस्तू आणि सेवा कर. जीएसटीवर आधारित हा कार्यक्रम आहे. कर संकलनातील क्रांतिकारक पाऊल हा उद्याचा आपला विषय असणार आहे. सहभाग आहे चित्रा कुलकर्णी, अप्पर विक्रीकर आयुक्त आहेत, विक्रीकर विभाग नाशिक इथून ते येणार आहेत. सुरेश पाटील, सहाय्यक आयुक्त, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग पुणे. तर उद्याचाही कार्यक्रम वेगळ्या विषयाचा आहे. अवश्य लाभ घ्या उद्याच्या कार्यक्रमाचा. आजचा कार्यक्रम कसा वाटला, दररोजचे कार्यक्रम कसे वाटतात त्याच्या प्रतिक्रिया या पत्त्यांवर कळवत जा. पत्ता आमचा www.facebook.com/sakhisayadri.dd. ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. युट्यूबवर आपले कार्यक्रम आपण पुन्हा बघू शकता. तो पत्ता आहे www.youtube.com/sakhisayadri. त्यामुळे ट्विटरवरही DD सह्याद्री याच्यावरही आपण जाऊ शकता, आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आज आपण दोघंही आलात, खरं खूप मौल्यवान माहिती आमच्या प्रेक्षकांना पुरवली. त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपल्या दोघांचे आभार मानते. धन्यवाद मंडळी, आपणही उत्तम सहभाग दिलात. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नवीन कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार.